नो असा भयानक विषय झाला गंगाला. पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो. फाशी घ्यायची काय. तर नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग नाही म्हणता येणार आता, तर काय तुम्हीच ठरवा, कारण आता संध्याकाळचे 6 वाजले तर आत्ताशी आपला ब्लॉग सुरू होतोय. त्याचं कारण असं की थोडं वाघाला आज काम होतं, त्याच्यामुळे आज ब्लॉग सुरू करायचं ध्यानातच नाही राहिले. तर मी सध्या आलो आहे गंगाला. बघा आपल्या गंगाची काय अवस्था आहे यंदा, पाणीच नाही, सगळं संपलं आहे. आणि आपली मोटर बघा तिकडं, ते तिकडे आहे आपली मोटर पलीकडं. आणि इकडं बघा तुम्ही, इथून जिथपर्यंत तुमची नजर जाते ना, फक्त खाली तिकडं पाणी आहे आणि इकडं पाणी आहे. जे ह्या साईडचे आहेत का त्यांना माहीत असेल गंगाला कसं पाणी ना. आम्ही कसं खडकाकडे बघा वर, त्याच्यामुळे आम्हाला पाणी टिकत नाही जास्त. आता फक्त म्हणजे काही जे मोटर तर काढून नेलं, तर फक्त माझी आहे ना अजून 4 मोटर चालू आहे तिथं, तेवढेच बस. तिकडे बघत बघा ती मामा म्हणत असते काय करतं. कारण काय असतं मित्रांनो माहिती आहे का, मी आता ब्लॉग नवीन सुरू केलं त्याच्यामुळं थोडं लाज होतो, त्याच्यामुळे असं थोडं समजून घ्या तुम्ही. आता मासे असे भयानक आहेत नाही तर तुम्हाला मासे दाखवतो. खाडकाने असंच चलत जायचं. उई पडलं तर लयच बेकार होईन वय. तुम्हाला मासे दाखवत पब्लिक. आता मासे बघा, मासे हे बघा, काही येणे झाले तर पाण्याने. सध्या उन्हाळा आहे ना, उन्हाळ्याचं तापमानातलं आहे 45-46 तापमान आहे. मासे तरी काय होते ना बघा, काही मासे हे झाले तर, काही मासे म्हणजे हे झाले तर मेले तर बघा. इकडं मासे नसते मेलेचे, थोडेफार दुखा आपले जिवंत आहेत. कसं जाईन याला जर चिकाटलं तर मेहनत बा डायरेक्ट माणसाला. इकडं हाका मारते तर काय म्हणता मामा, निवांत. पाणी संपलं का नाही तुमचं? पाणी संपलं का नाही? संपलं. हे काय गव्हाळ घेऊन चालले काय घरी? गव्हाळ घेऊन चालले घरी? काय करावं, पाणी नाही राहिलं आता. तिकडं आहे ना एखादा खड्डा खाणार वर. दगडच राहिले ना. तिकडं वाळू कशी उपशील बघितली का? वाळू सगळे दगड राहिले, गंगाला पाणी यायला ना. पाणी यायला पाहिजे नाही का? पाणी यायला पाहिजे ना. ऊस जळून चालले ना. हा ना. अयो लय अवघड झालंय ना आता. काय करता मग आता? आता काय फाशी घ्यावं लागेल. फाशी नका घेऊ. मग काय करावं? हे फाशी घ्यायची काय? मग काय करावं? एवढ्यासाठी फाशी? मग काय तर गंगा बाबा पाणी नाही राहिलं. मामा कटाळी. मामाची 4-5 एकर बागायची आहे, बागायची गेली आता. अरे ऊस जळून चाललाय, काय करावं म्हणून काही कळा नाही. कळा ना बाबो, लय बेकार अवस्था झाली. काय केलं तुम्ही? पाईप जोडला बाबा. हा पाईप निघे हातात जोडला. हे झालं आता काय म्हणते ते, जिद्द सोडल्यावर झाली. कारण त्यांचं खरं ना, गंगाला पाणी नाही, एवढे भारी उसन ते आल्याला, आणि थोड्यासाठी आज जायचं म्हणतो माणसाला नाराज असताना राव. आणि डबल त्यात काय होतं मित्रांनो माहिती आहे का, आता इतके भारी पिकं आपण आणायची, डबल त्याला भाव सकट नाही भेटायचा. काय सांगा तुम्हाला, जाऊन द्या. चला आपण इकडं आलो तर. गेल्या वर्षी आपले तुरीचे तुम्ही ब्लॉग बघितले. आपली टोटल तूर होती ही आपली 5 एकर. त्यात पैसे किती झाले पुढच्या ब्लॉगमध्ये सांगू मी तुम्हाला. खर्च बिर्च जाऊन आपल्याला पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्यू सगळं सांगतो मी, कसं काय झालं, खर्च किती आला, काय काय सगळ्या गोष्टी सांगतो. आता आपण आलो होतो का दुसरीकडं. मित्रांनो गंगातलं सगळ्यात जुनं मंदिर बघा, हे बघा महादेवांचं जुनं मंदिर आहे, सगळ्यात जुनं मंदिर आहे सगळ्यात. तिकडं बघा संगमेश्वर देवस्थान आहे आणि गंगाला खाली महादेवांचं मंदिर आहे. खूप श्रेष्ठ आहे मित्रांनो. बघा तुम्ही वाळू, तिकडं आपण जाणार आहे तर तिकडे तर वाळू अशी उकारलेली, तुम्हाला सगळं दाखवत. तिकडं हे एवढं आहे का अलीकडं, इथून इकडं आपलं आहे आणि इथून इकडं कुरणावाल्याचं आहे, म्हणजे कुरणा अंदर आपले पट्टे. हे बघा त्या मामाची मोटर इथं आहे, आणि त्या मामाची मोटर बघा पाणी आहे थोडंफार, पण लय 2 घंटे मोटर चालते. आणि इतके त्यांचं पाईपलाईन किती लांब आहे, कमीत कमी इथून 1 किलोमीटर तरी असं, एवढी पाईपलाईन लांब आहे त्यांची. जायलाच कमीत कमी अर्धा तास लागत आहे. काय सांगावं, शेतकऱ्याचं आयुष्य लय बेकार रे भाऊ. मी तुम्हाला सांगतो, मी एक शेतकरी आहे, पण शेतकऱ्याच्या मालाला भाव ते द्यायला पाहिजे. कारण आता तुम्ही बघितलं ना, ते शेतकरी कसे कटाळ येतं, काय निसर्गा पुढं त्याच्या पुढं माणसाला फार जिद्द सोडून द्यावं लागते. बघा तुम्ही वाळू कशी, गंगा आपली लय मोठी. हा गंगा
गंगा माते खूप पवित्र आहे मित्रांनो. आणि आता पावसाळ्यात तुम्हाला दाखवतो त्याला खतरनाक, हे म्हणजे एकदम खतरनाक. आपलं गोव्याला त्याला काय करता तुम्ही, आपल्या इकडे बघा तुम्ही, आता फक्त पाणी कमी झालं आहे इकडे, वाळू बिळू एकदम खतरनाक विषय एकदम भारी वाटतं इथं, जाऊच वाटत नाही इथून. चला जाऊ आपण. चलो चलो दमलो पार. अयो सनसेट काय भारी झाला आहे. तिकडं कोण आलंय रे, कालच कमीत कमी इथं वाळूच आहे 25 ट्रॅक्टर धरले तर वाळूला चलते आमच्या इकडे, तरी जास्त नाही आता बंद झाली आहे. खुश मला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो, पडत चालू नाही मग करू झाला. बाय बाय बाय.